नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. लहान मुलांनाच नाही तर मोठ्यांनासुद्धा आवडेल असे पोटॅटो टॅकोज आज मी तुमच्यासाठी स्पेशली घेऊन आलेली आहे. अगदी 2 ते 3 पोटॅटो वापरून आज आपण ही रेसिपी बनवूया. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पोटॅटो टॅकोज बनवण्यासाठी इथे बघा 1 कप एवढा बारीक रवा मी इथे घेतलेला आहे. बारीक रव्याऐवजी तुम्ही मैदासुद्धा इथे वापरू शकता. त्याच कपाने 1 कप एवढी कणिक इथे घेतलेली आहे. पोटॅटो टॅकोज आणखी चविष्ट बनण्यासाठी इथे बघा मी थोडासा ओवासुद्धा घेतलेला आहे. ओवा आपल्याला थोडा क्रश करून टाकायचा आहे, जेणेकरून आपले पोटॅटो टॅकोजला छान अशी चव येईल. अर्धा चम्मच एवढं मीठ आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे. 1 चम्मच तेल आपल्याला या रव्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तेल घातल्यानंतर हा रवा, ही कणिक आणि जे आपण मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे ते सगळं आपल्याला अशा प्रकारे मिक्स करायचं आहे, जेणेकरून आपलं जे तेल आहे ते पूर्णतः आपल्या रव्याला व कणकीला छान असं लागलं जाईल. आता इथे छान असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालत त्याचा एक गोळा इथे तयार करून घ्यायचा आहे. गोळा तयार करायचा आहे आणि आता आपल्याला हा जो गोळा आपण तयार केलेला आहे हा गोळा आपल्याला अगदी 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे. आता बघा, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल आणि तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप 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 असे धन्यवाद. आता इथे आपण हा कणकेचा गोळा मुरण्यासाठी साईडने ठेवून दिलेला आहे. तोपर्यंत इथे आपल्याला एक पॅन गॅसवर गरम करायला ठेवायचा आहे. पॅन छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला 4 ते 5 एवढी लाल मिरची याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. थोडंसं तेल घालायचं आहे आणि ही मिरची जी आहे ती खमंग आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता ही जी मिरची आहे ती आपली छान अशी इथे खमंग भाजून झालेली आहे. आता ही जी मिरची आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे. या पॅनमधून मिरची काढून घेतल्यानंतर आता आपल्याला बारीक असा लांबट आकाराचा चिरलेला एक मोठा कांदा इथे घ्यायचा आहे. मोठा कांदा घ्यायचा आहे आणि तो कांदासुद्धा आपल्याला या पॅनमध्ये सर्वात आधी घालून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता या प्रकारचा मी लांबट आकारामध्ये हा कांदा चिरून घेतलेला आहे. कांदा छान असा चिरल्यानंतर आता आपण याच्यामध्ये घातलेला आहे आणि आता याच्यावर आपल्याला थोडं तेलसुद्धा घालून घ्यायचं आहे. थोडं तेल घातल्यानंतर थोडी हळदी घालायची आहे, थोडं तिखट घालायचं आहे आणि थोडं मीठ घालायचं आहे. थोडं सगळं साहित्य याच्यामध्ये घातल्यानंतर आता आपल्याला चमच्याने याला परतवून घ्यायचं आहे आणि अगदी 5 मिनिटे आपल्याला हा जो कांदा आहे तो छान असा शिजू द्यायचा आहे. कांदा शिजताना इथे गॅसचा पॉवर आपल्याला मोठा नाही ठेवायचा, अगदी मध्यम आकारामध्ये गॅसचा पॉवर ठेवायचा आहे. अगदी आपल्याला पूर्णतः कांदा शिजून घ्यायचा नाही, तर फक्त 5 मिनिटे इथे आपल्याला हा कांदा शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता इथे आपले कांदेसुद्धा छान असे फ्राय झालेले आहे. आता कांदेसुद्धा आपल्याला इथे काढून घ्यायचे आहे. कांदे पूर्णतः काढून घेतल्यानंतर आता थोडंसं तेल त्याच पॅनमध्ये आपल्याला घालायचं आहे. तेल आपल्याला इथे गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झालं की आपल्याला थोडंसं जिरं घालायचं आहे, 2 ते 3 लाल मिरच्या घालायच्या आहे, 4 ते 5 लसूण पाकळ्या आपल्याला याच्यामध्ये घालायच्या आहे आणि 5 ते 6 इथे आपल्याला काळी मिरीसुद्धा घालायची आहे. काळी मिरी घातल्यानंतर आता आपल्याला एकदा ही जी फोडणी आहे ती छान अशी परतवायची आहे. फोडणी छान अशी परतवल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला जो टोमॅटो होता तो इथे घालायचा आहे. तर बघा इथे मी 2 असे टोमॅटो इथे अशा प्रकारे चिरून घेतलेले आहे. तर आता आपल्याला हे टोमॅटोसुद्धा याच्यावर घालून घ्यायचे आहे आणि एकदा ही फोडणी आणखी अशा प्रकारे बघा परतवून घ्यायचे आहे. आणि हा जो टोमॅटो आहे तो आपल्याला इथे छान असा शिजू द्यायचा आहे. टोमॅटो छान असा शिजेपर्यंत एकीकडे आपण ज्या मिरच्या भाजून घेतलेल्या होत्या त्या मिरच्या आपल्याला अशा प्रकारे बघा कुस्करून घ्यायच्या आहे. ती मिरच्या छान अशा बारीक करून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे 2 आलू छान असे मॅश करून घ्यायचे आहे. तर इकडे तुम्ही बघू शकता आपल्या मिरच्यासुद्धा छान अशा बारीक झालेल्या आहे आणि आपल्या जो कांदा आहे त्याचीसुद्धा फोडणी इथे आपली तयार आहे. आता 2 आलू याच्यामध्ये मी बारीक करून घालून घेणार आहे. खूपच चवीला असे हे टॅकोज बनतात. तुम्ही नक्की एकदा तुमच्या मुलांसाठी अवश्य बनवा. आता इथे बघू शकता या प्रकारे मी 2 आलू जे आहे ते अशा प्रकारे मॅश करून घेतलेले आहे आणि आता आपल्याला ही फोडणी जी आहे ती याच्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. इथे मी ही जी फोडणी आहे ती अशा प्रकारे या आलूमध्ये हातानेच मिक्स करणार आहे, जेणेकरून आपले जे टॅकोज आहे ते खूपच चवीला चविष्ट बनणार. तर इथे आपलं सगळं हे जे सारण आहे टॅकोजचं ते इथे तयार आहे. इथे आपला टोमॅटोसुद्धा छान असा शिजून तयार झालेला आहे. आता एक मिक्सरचा पॉट घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हा जो टोमॅटो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. मिक्सरच्या पॉटमध्ये हा टोमॅटो काढून घेतल्यानंतर आपल्याला मिक्सरला याला छान असं फिरून घ्यायचं आहे, म्हणजेच याची आपल्याला एक प्रकारची चटणी इथे बनवून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी मिक्सरला अशा प्रकारे फिरून घेतल्यानंतर ही चटणी अशा प्रकारे दिसत आहे. आता ही जी चटणी आहे ती एका वाटीमध्ये मी काढून घेणार आहे आणि चवीनुसार त्याच्यामध्ये मीठसुद्धा घालणार आहे. आपण या चटणीमध्ये काळी मिरी व मिरची वापरल्या कारणाने आपल्याला तडका वगैरे द्यायची गरज नाही. फक्त आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी चवीला चविष्ट अशी चटणी इथे तयार झालेली आहे.
टॅकोजसाठी इथे चटणीसुद्धा तयार आहे आणि आपली जी कणिक म्हणा किंवा आपला जो रवा आहे तो छान इथे भिजूनसुद्धा तयार आहे. म्हणजे इथे छान आपला जो रवा होता तो मुरलेला आहे. आता हे जे छोटे छोटे असे आपल्याला गोळे करायचे आहे. इथे गोळे आपण कमी जास्त करू शकता, पण मी ते अगदी छोटे छोटे असे गोळे करून घेणार आहे. इथे आपल्याला गोळे करायचे आहे आणि एकीकडे पोळपाट व बेलणं घ्यायचं आहे आणि या छोट्या गोळ्यापासून आपल्याला इथे छोट्या छोट्या अशा पुऱ्या इथे आपल्याला लाटून घ्यायच्या आहे. तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे मी छोट्या छोट्याच अशा पुऱ्या इथे लाटून घेणार आहे. एकदम मोठीही आपल्याला इथे पोळी लाटायची नाही, फक्त पोळीचा आकार जो असतो तेवढाच आपल्याला शेप इथे द्यायचा आहे किंवा त्या शेपमध्ये आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे. या प्रकारेच मी ज्या पूर्ण पुऱ्या आहेत त्या इथे लाटून घेणार आहे. आता इथे मी न घोळण लावतासुद्धा पुरी लाटलेली आहे. तुम्ही इथे थोडं घोळणसुद्धा घेऊन पुरी लाटू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे संपूर्ण पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहे. एकीकडे गॅसवर तवा गरम करायला ठेवायचा आहे. तवा छान असा गरम झाला की आपल्याला ज्या आपण पुऱ्या लाटून घेतलेल्या होत्या त्या पुऱ्या या तव्यावर अशा प्रकारे घालून घ्यायच्या आहे. तव्यावर पुऱ्या घालून घेतल्यानंतर एका साईडने आपल्याला थोडीफार ही पुरी शिजू द्यायची आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा ही पुरी परतवून आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा छान अशी शिजून घ्यायची आहे. आपल्याला पूर्णतः ही पुरी शिजून घ्यायची नाही, तर फक्त आपल्याला अधरकच्चीच ही पुरी इथे शिजून घ्यायची आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता दोन्ही साईडने आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या छान अशा शिजून इथे तयार झालेल्या आहे. आता ज्याप्रमाणे मी ह्या पुऱ्या शिजून घेतलेल्या आहे त्याप्रमाणेच आपण ज्या बाकीच्या पुऱ्या आहेत त्यासुद्धा इथे अशाच प्रकारे तव्यावर शिजून घेणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता पूर्णतः पुऱ्या आपल्या शिजून तयार आहे. तुम्ही इथे बघू शकता ज्या छोट्या छोट्या पुऱ्या होत्या त्या मी लाटून घेतलेल्या होत्या आणि छान अशा तव्यावर शिजूनसुद्धा घेतलेल्या आहे. आता जी आपण टोमॅटोची छान चटणी करून घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे. आलूची जी चटणी करून घेतलेली आहे ते सुद्धा आपल्याला इथे घ्यायची आहे. 1 चम्मच अशी ही चटणी घ्यायची आणि या पुरीवर अशा प्रकारे घालून घ्यायची आहे. पुरीवर अशा प्रकारे चटणी घातल्यानंतर आता ही जी चटणी आहे ती या पुरीला अशा प्रकारे बघा फैलवून घ्यायची. पुरीला ही चटणी फैलवून घेतल्यानंतर आता जी आलूची चटणी आपण करून घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला या पुरीवर अशा प्रकारे घालून घ्यायची आहे. पुरीवर ही चटणी घालून घेतल्यानंतर आता आपल्याला याला असं पॅक करून घ्यायचं आहे. पॅक करून घ्यायचं आहे आणि इथे आपलं पहिलं टॅकोज जे आहे ते तयार आहे. खूपच चवीला चविष्ट असे टॅकोज बनतात. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आणि ज्याप्रमाणे मी हे पहिले टॅकोज तयार केलेलं आहे त्याचप्रमाणे मी दुसरंसुद्धा टॅकोज इथे तयार करून घेणार आहे. याच प्रकारे आपण दुसरंसुद्धा टॅकोज इथे बनवून घेऊया. याचप्रमाणे जे पूर्ण आपण पुऱ्या करून घेतलेल्या होत्या त्याचे अशा प्रकारे टॅकोज आपल्याला इथे बनवून घ्यायचे आहे. आणि एकीकडे आपल्याला गॅसवर तवा गरम करायला ठेवायचा आहे. तवा गरम करायला ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आपण हे जे टॅकोज तयार करून घेतलेले आहे ते असे ठेवून घ्यायचे आहे. टॅकोज अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला इथे जर बटर असेल तर तुम्ही बटर वापरू शकता. मी मात्र ते छान असं तूप वापरणार आहे. तर इथे अशा प्रकारे टॅकोज ठेवल्यानंतर आपल्याला मस्त असं भोवतालून याच्यावर तूपसुद्धा सोडायचं आहे. तूप सोडायचं आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला हे छान असे टॅकोज शिजवून घ्यायचे आहे. इथे आपल्याला चिमट्याने हे टॅकोज जे आहे ते अलटून पलटून घ्यायचे आहे. त्याचे काटं जे आहे ते सुद्धा आपल्याला अशा प्रकारे मस्त चिमट्यामध्ये धरून शिजून घ्यायचे आहे, जेणेकरून आपले जे टॅकोज आहे ते छान असे शिजले जाईल. इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे मी जे हे टॅकोज आहे ते पूर्णतः छान असे शिजवून घेतलेले आहे. खूपच असे खमंग हे टॅकोज बनवून तयार होतात. तुम्ही नक्की एकदा तुमच्याकडे नक्की बनवा. खूप रुचकर तयार होतात, चवीला खूप चविष्ट बनतात आणि घरी मुलांनाच नाही तर मोठ्यांनासुद्धा हे जे टॅकोज आहे ते खूपच असे आवडतात. म्हणून एकदा तुमच्याकडे अशा प्रकारचे टॅकोज नक्की बनवा. इथे तुम्ही बघू शकता मस्त असे पोटॅटो टॅकोज आपले तयार झालेले आहे. आजची ही रेसिपी किंवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार. धन्यवाद.